नमस्कार. सकाळचे बघा वाजलेले आहे 9 आणि सगळे कॉलेजला गेलेले आहे. हे पण ड्युटीवर ते गेलेले आहे. 9 वाजलेले आहे घड्याळामध्ये. आणि आता मला काम आवरायचं आहे. हा जो आहे घरामध्ये पसारा पडलेला आहे. किचनमध्ये सुद्धा भरपूर असं काम पडलेलं आहे. किचनमध्ये भांडे घासायचे पडलेले आहे, पाणी भरायचं आहे, मशीन लावायचं आहे, मोठ्या मोठ्या चादरींचं आहे बघा भांडे पडले घासायचे. आणि इकडे बेसिनमध्ये बघू शकता तुम्ही, बेसिनमध्ये पण थोडं आवरायचं पडलंय. आणि हे बघा, आपण मुलांना नाश्ता बनवतो. अंडे इकडे बॉईल केलेली होती. इकडे अंडे दिसत आहे तुम्हाला, हे बघा बॉईल केलेली अंडी आहे. त्याचबरोबर पीनट बटर ब्रेडसुद्धा मी बनवलेलं होतं, पण ते लेकानं माझ्या खाल्लं नाही आहे. आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, मुलं उपाशी जातात आणि मग उपाशी गेले का मग खूप काय काय शरीरामध्ये कमी पडत असतं. पण आपण त्यांना कोण सांगणार ना. तर मला असं वाटलं का व्हिडिओ बनवून तुमच्याबरोबर शेअर करावा. आज प्रचंड काम आहे, खूप काम आहे. आणि मदत करायला अक्षू कॉलेजवरून आल्यानंतर मला मदत करेलच, परंतु आता मी मस्त फर्स्ट क्लास असं एक चहा ठेवणार आहे आणि हे सगळं काम आवरणार आहे. हे काम आवरल्यानंतर मी पुन्हा तुमच्याबरोबर बोलायला, गप्पा मारायला येणार आहे. तोपर्यंत मी माझं काम आवरते. खूप काम पडलं आहे, पसारा खूप पडला आहे, झाडांना पाणी घालायचं पडलं आहे, मशीन लावायचं आहे. हे बघा, हे सगळं काम, आपलं बिझनेस आहे तर सगळं काम पेंडिंग पडलेलं आहे. आणि किचनमध्ये काम सगळं पडलेलं आहे. ते काम सगळं मी आवरणार आहे आणि काम आवरून झाल्यानंतर तुमच्याबरोबर गप्पा मारायला येणार आहे. आज मी चण्याची भाजी केली होती टिफिनला. चण्याची भाजी केली होती, चपात्या केल्या होत्या, अंडे बॉईल केले होते, पीनट बटर ब्रेड हे लावून मुलांना खायला नाश्त्याला ठेवलं होतं. एक अक्षतला ठेवलं होतं, त्याने एक खाल्लं, एक तसंच ठेवलं. आणि अजिबातही त्याला हात पण नाही लावला दुसऱ्याला. चहा घेतला अर्धा कप. चहा नको पिऊ बोलत असते, मला चहा लागतो, त्याला नको पिऊ बोलले, त्यानं पेलाच तो चहा. तर आणि सकाळी एवढी घाई असते आणि रात्री मसाला बनवून ठेवणं किंवा ते रात्री पीठ मळून ठेवणं ते मला अजिबात आवडत नाही. सकाळी किती असं वाटतं का सकाळी किती आपल्याला त्रास झाला तरी ठीक आहे, पण ते आपण फ्रेशच बनवून फ्रेशच खायला घातलं पाहिजे आपल्या घरातल्या लोकांना. त्यासाठी मला असं वाटतं, कारण आपण एवढं काम करतो, एवढं कष्ट करतो, तर आणि मुलांनी असं कुठेतरी असं पीठ भिजवून ठेवलेलं रात्री, किंवा मग खूप काही असते ज्यांना, ज्या वर्किंग वुमन आहे, ज्या बाहेर जातात, त्यांनी भिजून ठेवलं, त्यांनी भाजीची तयारी करून ठेवली तर चांगली गोष्ट आहे. परंतु 10-15 मिनटं जर आपण लवकर उठलो ना तर खरंच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. कारण सकाळी जर 10-15 मिनटं लवकर उठायचं आणि जे कणिक आहे पीठ मळून ठेवायचं किंवा मग भाजीची तयारी करायची, ह्या गोष्टी जर आपण केल्या ना सकाळी उठून, तरी पण फ्रेश वाटतं. सगळं असं वाटतं का फ्रेश बनवलं आहे म्हणून आपण. तर मी आता सगळं काम आवरते. माझे कपडे बाकी आहे, अजून पाणी भरायचं बाकी राहिलेलं आहे. ते सगळं आवरलं का मी तुमच्या भेटीला येते पुन्हा. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, अजिबात कुठे जाऊ नका. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी आत्ता नवीनच व्लॉग चालू केलेला आहे. प्लीज मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी व्लॉग चालू केलेला आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला का प्लीज तुम्ही मला गाईड करावं, आणि काही चुकत असेल तर गाईडसुद्धा करू शकता आणि सपोर्ट देखील करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. मी येते, पटकन आले मी, तुम्ही कुठेच जायचं नाही, इथेच थांबायचं आहे. हां.